आतापर्यंत राज्यामध्ये अप्पर तहसील कार्यालयाचे 35 प्रस्ताव प्रलंबित आहेत। या संदर्भामध्ये संबंधित डेस्कला मी विचारलं, म्हणजे त्या अधिकाऱ्यांना विचारलं, महसूलच्या सेक्रेटरी उपसचिवाला, की म्हटलं जर अशी मागणी केली असेल तर ते कधीपर्यंत होईल? ते म्हणजे 35 राज्यामधले वेटिंगला आहेत, ह्याचा नंबर कधी यायचा म्हणजे ते काय म्हणजे होणार नाही, तुम्ही काय त्या संदर्भात काळजी करू नका। त्यामुळं मलाही त्या ठिकाणी विश्वास असा वाटला की यापूर्वी आम्ही बघितलेलं आहे, खूप ठिकाणच्या मागण्या आहेत अशा अप्पर तहसीलच्या, बऱ्याच जण पेंडिंग आहे। अहो अजून ते स्टाफ दिलेला नाही काय काय ठिकाणी। पनवेलचं एवढं मोठं पनवेलचं नुसतं त्या पनवेल तालुक्याचं मतदान 5.5 लाख आहे मतदान, म्हणजे साधारण लोकसंख्या 8-8.5 लाख असेल, म्हणजे आपल्यापेक्षा दुप्पटीने मोठा आहे, बरोबर आहे। त्या पनवेलला आता कुठं अप्पर तहसीलदार मंजूर आहे? गेल्या वर्षी मागणी आहे त्याची 20 वर्षापासून पनवेलसाठी। त्यामुळे ही इतकी सोपी प्रक्रिया नाही, याच्यामध्ये सगळं बोगस काम झालेलं आहे। याच्यामध्ये हरकती सूचना कुठं काय मागवलेलं नाही, कुठं आहे हरकती सूचना आल्या, कुठं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं, सर्वसामान्य जनतेकडून काही कॉल मागवले, काहीच नाही। त्यामुळे या बाबतीमध्ये हा जो निर्णय जो झालेला आहे हा दामटून निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं त्याला आमचा स्पष्टपणे विरोध। त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही विरोध केला, सर्वपक्षीय विरोध केला। त्यावेळेला दुय्यम निबंधक कार्यालय मुद्दा असा होता की त्याची दुसऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयाची आवश्यकता आहे, आमदारच्या ऐवजी कामतीला करा असा, बरोबर आहे। परंतु या लोकांनी ते ऐकलं नाही। सत्य हे बघा, काय जरी झालं तरी आज विद्यमान आमदार त्यांचा आहे आणि आमदार विद्यमान त्यांचा असल्यामुळं फक्त आमदाराचंच ऐकण्याचा प्रकार हा जो आहे तो सरकारमध्ये असतो। आम्ही जरी त्या पक्षामध्ये असलो तरी सुद्धा या तालुक्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी असे जे धोरणात्मक विषय त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही। बाकीची 100 कामं होती, परंतु या तालुक्याच्या बाबतीमध्ये विद्यमान आमदार तिकडेच असल्यामुळं त्यामुळे त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही। त्यामुळे आमदारच बदलावा लागेल, दुसरं काही मार्ग नाही, म्हणजे यांचा आमदार बदलावा। तुम्ही आता अजितदादाच्या जवळ आहे, म्हणजे जरी असं तुम्हाला राज्य हे जुरिडिक्शन आहे माझं असं त्यांचं धारणा आहे, मान्य आहे, बरोबर आहे। आणि अजितदादांच्या आणि राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून आमदार हा महत्वाचा आहे आणि राजन पाटील दगड जरी उभा केला तरी आमदार निवडून आणतात अशी त्यांची धारणा आहे। त्यामुळे त्यांच्या धारणेमध्ये बदल व्हायला जेव्हा एकदाचा झेडपीच्या निवडणुका झाल्या असत्या तर मग त्यांची धारणा बदलली असती। निवडणुका झाल्या नाहीत ना कुठल्या, करताच वापरली जाते हे सप्रमाण या दुय्यम निबंधक कार्यालयामुळे आणि तहसील कार्यालयामुळे झालं। उद्या मोहोळ तालुक्याने आमच्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी निवडून द्यावा, त्याचं दुय्यम निबंधक मी रद्द करतो आणि तहसील कार्यालय रद्द, आणि ते परत आलो दुसरीकडे जिथं गरज आहे। दुय्यम निबंधक कार्यालय कामतीला गरज आहे तिथं शिफ्ट करून टाकता येईल आणि तहसील कार्यालयाची गरजच नाही ते रद्द करून टाकावं नाही, 100% करायचे। सोलापूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा सुद्धा असा एक समज होता की मोहोळ तालुका म्हणजे राजपट, तिथं बाकीचे नेत्यांचं काही तिथं चालत नाही किंवा त्यांचं काही वर्चस्व नाही, त्याचेच बाजारभोंगे आहेत। त्यांच्या दृष्टीनं विजयराय डोंगरेला 0 किंमत होती, त्यांच्या दृष्टीनं संजय क्षीरसागरला 0 किंमत होती, त्यांच्या दृष्टीनं तो आपला तालुका अध्यक्ष सुनील चव्हाण याला 0 किंमत। त्यांनी फक्त राजन पाटील यांनी मदत करायला ठरवलं की आपला उमेदवार डोळे झाकून इथं 50,000 लीड घेऊनच यावं असं त्याच्यामध्ये होतं। त्यामुळं त्यांनी लोकसभेपर्यंत सोकाळ केलं होतं, पण हा निर्णय जो आहे ना हा तहसील कार्यालयाचा हा यांनी बरोबर प्रशासकीय पद्धतीनं कुणाला न कळू देता आतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी ते केलेलं असावं असं माझा अंदाज आहे। तर तेवढीशी जरी भनक जरी लागली असती तर आम्ही गप्प बसलो।